इस्रायलमध्ये बसच्या प्रवासाची तिकीट किती आहे? आता हे मी सकाळी प्रवास केला. मी इथून स्टँडवर गेलो, बस स्टेशनवर माझं काम होतं. मी 5:30ची तिकीट घेतली, 5:30 शेकेल. पण ऑलरेडी तुम्हाला तिथं 150.70 दिसत, म्हणजे माझ्या तिकडे 66.20 अक्रोत, म्हणजे 166 नाही 161.20 एवढे माझे ते पैसे होते आणि त्यातनं माझी 5.5 शेकेल कट झाले. तर ह्याचा प्रवास आहे ना, हा तुम्ही काढलात ना, तर तुम्ही 1.5 तासामध्ये 15 किलोमीटर किती पण बसेस बदलू शकता. 1.5 तासामध्ये 15 किलोमीटर. तर ह्याच्यामधनं मी गेलो, परत आलो, परत मार्केटला गेलो आणि परत बसनी, टोटल 3 बसनी मी ह्याचा प्रवास केला. ते 150 रुपये शेकेल तुम्हाला दिसतात, 150.70. ते कसे आहेत? ते एक असा कार्ड असतो इस्रायलमध्ये, त्याला राव काव बोलतात. ह्याच्यामध्ये आम्ही पैसे भरतो स्टेशनवर जाऊन किंवा दुकानात कॅशनी किंवा क्रेडिट कार्डनी. मग ह्याच्यामध्ये पैसे जमा होतात. मग तो बसच्या मशीनला असा लावायचा, मशीनवर लावायचा, मग तिथनं तुम्हाला तिकीट बाहेर येते. अशी तिकीट बाहेर येते. ह्याला पास हे नसेल तर तुम्ही इस्रायलमध्ये प्रवास कंपल्सरी केलं आहे. करोनापूर्वी पैसे बस डायरेक्टर पैसे घेऊन तिकीट द्यायचे, पण हे आता पूर्ण इस्रायलमध्ये हे लागतोच. तुम्ही इस्रायली असा किंवा नसा किंवा टुरिस्ट असा, हे नसेल तर तुम्ही प्रवास करू शकत नाही. हल्ली काय ठिकाणी लांब ठिकाणी पैसे घेतात ती लोक, पण नसेल तर मग तुम्हाला लोकांना विनंती करायला लागतं की मी तुम्हाला पैसे देतो, मला तिकीट काढून द्या. आणि बहुतेकाकडे सर्वांकडे हे कंपल्सरी आहे. थँक्यू.